नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचे सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिप्लोमॅसी या शब्दाबद्दल. ठीक आहे, आता बघा, आपण आंतरराष्ट्रीय संबंधावर आपल्या अकॅडमीच्या मार्फत आपण वेगवेगळे व्हिडिओ तिथं अपलोड करतो आहे. ठीक आहे, पूर्वी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे भारताचे परराष्ट्र धोरण रिलेटेड. तर त्यामध्ये काही काही अशा संज्ञा आहेत किंवा अशा टर्मिनॉलॉजीज आहेत, त्याला आपण कीवर्ड सुद्धा म्हणतो, की त्या कीवर्ड्स बद्दल सखोल ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर त्या स्पेसिफिक कीवर्डचं सखोल ज्ञान नसेल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तर तिथं लिहू शकता. तर त्या संदर्भात आपण काही असे व्हिडिओ बनवणार आहेत की ज्या कीवर्ड्स आहेत, डिप्लोमॅसी, बॅलन्स ऑफ पॉवर, तर हे जे कीवर्ड्स आहेत याचा विशेष करून अर्थ काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला अंडरस्टँड केलं पाहिजे या संदर्भात इथं आपण बघणार आहोत. तर आजचा जो शब्द आहे तो आहे डिप्लोमॅसी. ठीक आहे, डिप्लोमॅसीला मराठीमध्ये म्हणतात मुसद्देगिरी. काय आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज इथं बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हा शब्द कुठून आला हे आपल्याला पहिले अंडरस्टूड करावं लागेल. ठीक आहे, आता हे बघा, हा शब्द कुठून आला. हा बेसिकली शब्द जो आहे डिप्लोमॅसी हा फ्रेंच शब्द आहे. कोणता शब्द आहे? फ्रेंच भाषेतला शब्द आहे. हा कुठून घेण्यात आलाय? ओरिजिनली हा घेण्यात आला आहे एन्शियंट ग्रीक शब्दातून. ठीक आहे, आता हा जो एन्शियंट ग्रीक शब्द हा कोणता आहे? हा डिप्लोमा आहे. हे आपलं 10वी-12वी वाला डिप्लोमा नाही विद्यार्थी मित्रांनो, हा वेगळा डिप्लोमा आहे. आता या डिप्लोमाचं जर आपण अजून विघटन केलं तर काय येतं? एक डिप्लो आणि दुसरं मा. डिप्लोचा अर्थ होतो फोल्डेड इन टू. एक जर पान तुम्ही घेतलं आणि त्या पानाला 2 फोल्ड मारल्या तर त्याचा अर्थ होतो फोल्डेड इन टू. आणि मा म्हणजे काय? अन ऑब्जेक्ट. आता इथं ऑब्जेक्ट पेपरही राहू शकतो किंवा काही दुसरी कोणती गोष्टही राहू शकते, पण सहसा हे पेपर संदर्भात किंवा डॉक्युमेंट संदर्भात याचा उल्लेख केला जायचा. ठीक आहे, तर त्याचा अर्थ काय? डिप्लोमा. ठीक आहे, तर हे विशेष करून हा जो शब्द आहे हा कुठे वापरला जायचा? राजाने दिलेली प्रवास करण्याची परवानगी. ठीक आहे, बेसिकली करायचं ते एक प्रकारचं डॉक्युमेंट असायचं की राजांनी अमुक अमुक इसमाला परमिशन दिली आहे प्रवास करायसाठी, तर त्या परवानगीला काय म्हणायचे? डिप्लोमा म्हणायचे. मग नंतरच्या काळात काय झालं? नंतर 2 राष्ट्रांमध्ये जो संवाद व्हायचा त्या संवादाला काय म्हणायचे? डिप्लोमॅसी म्हणायचे किंवा मुसद्देगिरी म्हणायचे. ठीक आहे, मग हळू करत करत त्याचा वापर आजच्या युगात सुरू झाला. ठीक आहे, म्हणून काय झालं? या डिप्लोमॅसी शब्दाचा उगम अशा पद्धतीनं तिथं झाला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमॅसी कुठून आला आहे? हा बेसिकली डिप्लोमॅसी फ्रेंच शब्द आहे. कुठून आला आहे? डिप्लोमा मधून आला आहे. डिप्लोमा कोणता शब्द आहे? ग्रीक शब्द आहे. डिप्लोमाचं परत विघटन आपण इथं केलं. डिप्लोमा म्हणजे काय? डिप्लो आणि मा. डिप्लो म्हणजे फोल्डेड इन टू, मा म्हणजे ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या स्लाइडकडे वळूया. आता हा डिप्लोमॅसी किंवा मुसद्देगिरी या शब्दाचा डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन आपण इथं बघूया. मुसद्देगिरी म्हणजे वाटाघाटी, निगोसिएशन. वाटाघाटीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? निगोसिएशन. ठीक आहे, निगोसिएशन, संवाद, कन्व्हर्सेशन किंवा डायलॉग ज्याला आपण म्हणतो, किंवा इतर माध्यमांद्वारे परदेशी सरकारे आणि लोकांचे निर्णय आणि वर्तन प्रभावित करण्याची स्थापित पद्धत म्हणजे मुसद्देगिरी होय किंवा डिप्लोमॅसी. हे डिप्लोमॅसी कशा पद्धतीनं करण्यात येतं? ठीक आहे, ही छुप्या पद्धतीनं, जास्तीत जास्त वेळ छुप्या पद्धतीनं होते आणि यामध्ये युद्ध किंवा हिंसा याचा वापर करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे युद्ध आणि हिंसा हे जर तुम्हाला करायचे नसेल आणि तुम्हाला शांततेत जर तोडगा काढायचा असेल 2 देशांमधील प्रश्नांवर, तर त्यामध्ये कोणाची जरूरत पडते? या डिप्लोमॅसीची आवश्यकता पडते. आता यालाच आपण म्हणतो मुसद्देगिरी. आता जे व्यक्ती हे मुसद्देगिरी करतात किंवा डिप्लोमॅसी करतात अशा व्यक्तींना काय म्हणतात? डिप्लोमॅट म्हणतात. काय म्हणतात? डिप्लोमॅट. एक साधं उदाहरण दिलं तर आपले जे फॉरेन पॉलिसी मधले अधिकारी असतात, इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले, या इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा भारताच्या परराष्ट्रीय सेवेतील जे अधिकारी असतात यांना सहसा काय म्हटलं जातं? डिप्लोमॅट म्हटलं जातं. ठीक आहे, किंवा मुसद्दी म्हटलं जातं. ठीक आहे, का बरं? कारण ते डिप्लोमॅसीला काय करतात किंवा मुसद्देगिरीला इम्प्लिमेंट करतात. ठीक आहे, तर ही परिभाषा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही ध्यानात ठेवा. त्यानंतर एक साधा उदाहरण इथं मी डिप्लोमॅसीचं देतो म्हटलं तर आपलं पाकिस्तान आणि भारतामधले संबंध काही एवढे चांगले नाहीये. ठीक आहे, सतत युद्धाची एक म्हणजे कुठेतरी एक आशा राहते की जर काही वाईट झालं तर काय सरळ युद्ध होऊ शकतं, अशी परिस्थिती या 2 देशांमधली सध्या तरी आहे. ठीक आहे, त्यामध्ये आता बघा की जनरली काय होतं, गुजरात हा जो आहे, गुजरात राज्य काय करतं? पाकिस्तान सोबत आपली सीमा शेअर करतं. तर त्यामध्ये असं होतं की गुजरातमधनं बहुतांश वेळा त्यांचे जे मच्छीमार लोक असतात, फिशरमॅन लोक जे असतात, हे काय करतात? नकळत
पाकिस्तानच्या सीमेमध्ये म्हणजे पाकिस्तानच्या समुद्री सीमेमध्ये आतमध्ये चालले जातात आणि मग पाकिस्तानचे जे सैन्य आहे त्यांना अटक करतं आणि त्यांना त्यांच्या जेलमध्ये डांबून देतं. आता बेसिकली बघितलं तर पाकिस्तान त्यांना अटक का बरं करतं? कारण हेरगिरी करण्याच्या याच्यावर संशयतेवर, की कदाचित तरी ते जे काही फिशरमॅन आहे बा ते काय करायसाठी पाठवलेले आहे, हेरगिरी करायसाठी पाकिस्तानमध्ये पाठवलेले आहे अशी त्यांची धारणा असते. आणि सेम पाकिस्तानचे सुद्धा कधी कधी जे फिशरमॅन असतात ते कुठे येतात, ते भारताच्या हद्दीत येतात आणि भारत त्यांना अरेस्ट करतो. आता एकंदरीत पाहिलं तर या दोन राष्ट्रांमधील संबंध बरोबर नाहीये. तर काय व्हायला पाहिजे? सरळ सरळ वॉर किंवा युद्ध किंवा हिंसा व्हायला पाहिजे, पण तसं होतं का? नाही. आपण काय करतो? आपण मुसद्देगिरीने किंवा डिप्लोमॅटिक पद्धतीनं त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही देशाचे जे फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी असतात ते एकमेकांसोबत मिळतात, भेटतात तिथं आणि त्याच्यावर तोडगा काढतात. याला आपण म्हणतो मुसद्देगिरी किंवा डिप्लोमॅसी. तर इथं तेच आहे. त्या संदर्भात हे जसं हे फिशरमॅन मी इथं दाखवतोय, ठीक आहे हे. तर आता हा मुद्दा आता कुठला बनलाय? गुजरात असेंब्ली पोल 2022 चा मुद्दा आता बनलाय, की जे काही फिशरमॅन किंवा जे काही आपले फिशरमॅन आहे जे पाकिस्तानमध्ये जेलमध्ये तिथं त्यांना अटक करण्यात आलेली आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे, त्यांची सुटका किंवा त्यांच्या फॅमिलीला काय हे द्यायची आहे, मदत द्यायची आहे, त्या संदर्भात आता तो कशाचा मुद्दा बनलेला आहे? गुजरात विधानसभेचा मुद्दा बनलेला आहे. भारत देशा विद्यार्थी मित्रांनो काही होऊ शकतं इथं, ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक इथं मी डिप्लोमॅसीचं महत्वपूर्ण जर उदाहरण जागतिक लेवलवर जर देतो म्हटलं तर आपला शीत युद्धाच्या काळातलं क्युबन मिसाईल क्रायसिसचा हा जो प्रसंग आहे हा सांगण्याजोगा आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, की कशा पद्धतीनं मुसद्देगिरीनी जगाला आण्विक संघर्षातून वाचवण्याचं एक महत्वपूर्ण उदाहरण कोणतं आहे? क्युबन मिसाईल क्रायसिस. काय झालं होतं? क्युबा नावाचा एक देश आहे, अमेरिकेच्या बिलकुल छोटा खाली एक छोटासा देश आहे ज्याचं नाव क्युबा. त्याचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? फिडेल कॅस्ट्रो, ठीक आहे. तर हे काय होते? हे सोव्हिएत संघाच्या कडून होते आणि अमेरिका हा भांडवलशाही देश होता, ठीक आहे. तर या दोघांमध्ये संघर्ष चालू होता, एक आयडिओलॉजिकल संघर्ष ज्याला आपण म्हणतो. तर त्यावरून ऑक्टोबर 1962 चे क्युबन क्षेपणास्त्र संकट शीत युद्धादरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यातील थेट आणि धोकादायक सामना होता आणि दोन महासत्ता आण्विक संघर्षाच्या सर्वात जवळ आल्याचा तो क्षण होता. काय झालं होतं? या क्युबन मिसाईल क्रायसिसमध्ये सोव्हिएत संघाने क्युबामध्ये मिसाईल क्षेपणास्त्र तिथं तैनात केले होते आणि ही माहिती जेव्हा अमेरिकेला कळली तेव्हा अमेरिकेने काय केलं? अमेरिकेने साफ शब्दात सोव्हिएत संघाला चेतावणी दिली की जर तुम्ही तातडीनं हे क्षेपणास्त्र जर काढले नाही, आण्विक क्षेपणास्त्र, तर काय होईल? सरळ सरळ आम्ही तुमच्यावर अटॅक करू आणि जर अटॅक केला तर पूर्ण जगात काय तिसरं महायुद्ध तेव्हाच झालं असतं. पण असं काही झालं नाही आणि सुदैवानं सोव्हिएत संघानं माघार घेतली आणि ते जे क्षेपणास्त्र क्युबामध्ये त्यांनी स्थायिक केलेले होते ते तिथून काढून टाकण्यात आले. हे सगळं का बरं पॉसिबल झालं? कारण डिप्लोमॅसीमुळे किंवा मुसद्देगिरीमुळे. तर हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढे मानव जातीच्या सुरुवातीपासून, आता मुसद्देगिरीचा थोडा आपण इतिहास बघू. मानव जातीच्या सुरुवातीपासून मुसद्दीपणा अस्तित्वात आहे, ठीक आहे. डिप्लोमॅसी ही इनिशियल स्टेज पासून अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या देखरेखीसाठी दोन व्यक्ती किंवा दोन राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाटाघाटी आयोजित करणे आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर मुसद्देगिरीच्या अनेक कार्यांपैकी काहींमध्ये युद्ध आणि हिंसाचार रोखणे आणि दोन राष्ट्रांमधील संबंध मजबूत करणे समाविष्ट आहे. म्हणजे काय? की डिप्लोमॅसीचं अल्टिमेट पर्पज विद्यार्थी मित्रांनो काय? डिप्लोमॅसीचं अल्टिमेट पर्पज किंवा अल्टिमेट ध्येय हेच आहे की कोणत्याही परिस्थितीत युद्ध किंवा हिंसक प्रवृत्तींना आळा घालणे आणि जर कोणत्या विषयावर तोडगा काढायचा असेल तर तो शांतताप्रिय चर्चेच्या माध्यमातून किंवा वाटाघाटीच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढणे. एक साधं उदाहरण इथं जर मी देतो म्हटलं तर रशिया युक्रेनचं जे आता युद्ध सुरू आहे, युद्ध करण्याची काही गरज तशी वास्तविक पाहता होती नाही. जर या दोन्ही राष्ट्रांनी प्रॉपरली जर हे एका टेबलवर बसले असते, वाटाघाटी किंवा चर्चा केली असती आणि जे प्रश्न आहे ते प्रश्न मार्गी जर लावले असते तर प्रॉपरली गोष्टीचं निराकरण तिथं झालं असतं. पण विनाकारण काय झालं की यांनी वाटाघाटी केली नाही, डिप्लोमॅसी फेल झाली आणि सरळ हे युद्धावर उतरले. तर जीवितहानी खूप झाली आहे, युक्रेनचं खूप जास्त नुकसान झालंय आणि रशिया सुद्धा आर्थिक डबघाईस येण्याच्या परिस्थितीत तिथं आता दिसून आलेला आहे. कारण रशियावर सुद्धा आर्थिक निर्बंध खूप सारे लावण्यात आलेले आहे, ठीक आहे. तर तो एक परिणाम आहे. म्हणजे काय? डिप्लोमॅसी ही आवश्यकता आहे आजच्या जगामध्ये. त्यानंतर इथं बघूया मुसद्देगिरीचं महत्व काय विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आता हे बघा, जर मुसद्देगिरी नसली तर इथं आपल्याला दिसून राहिलंय रशिया युक्रेनचं जे परिणाम झालं, जे युद्धात रूपांतर झालाय. म्हणजे काय की मुसद्देगिरी जर नसली तर पूर्ण जगच्या जग काय करेल? छोट्या छोट्या प्रश्नांवर सरसर युद्ध, हिंसा या सगळ्या गोष्टी कॉमन होऊन जाईल. जे काही मोठे मोठे आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर ज्या संस्था आहेत त्या संस्था काम नाही करतील, जसं युनायटेड नेशन, G7, G20 हे काम नाही करतील, ठीक आहे. म्हणजे सतत जग कशात राहील? युद्धाच्या छायेत तिथं राहील, ठीक आहे. मुसद्देगिरीशिवाय जगातील बरेच व्यवहार रद्द केले जातील
आंतरराष्ट्रीय संस्था अस्तित्वात नसतील. व्यवहार म्हणजे काय की जे इकॉनॉमिक रिलेशन आहे किंवा इकॉनॉमिक आदान प्रदान आहे ती पूर्णपणे ठप्प होऊन जाईल. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संस्था अस्तित्वात नसतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जग सतत युद्धाच्या स्थितीत असेल. जसं मी म्हटलं म्हणजे कंटिन्युअसली स्टेबिलिटी काय स्टेबिलिटी नावाचा प्रकार राहणारच नाही, इनस्टेबिलिटीच राहील आणि कदाचित तरी त्याचं रूपांतर अजून एका नवीन विश्वयुद्धात होऊ शकतं. मुसद्देगिरीमुळे काही देश सामंजस्याने अस्तित्वात राहू शकतात. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया. ठीक, एक साधं अजून एक उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, एक पिक्चर आहे हॉलिवूडचा. ठीक आहे, कदाचित जर तुम्ही हॉलिवूडचे फॅन असाल तर हिंदीमधून सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचं नाव आहे ब्रिजेस ऑफ स्पाइस. म्हणजे हॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे तिथं पिक्चर बनवलेले आहे. कशावर? मुसद्देगिरीवर किंवा डिप्लोमॅसीवर. आता या ब्रिजेस ऑफ स्पाइस मध्ये काय होतं की बेसिकली अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोघांमध्ये जेव्हा शीतयुद्धाचा काळ होता त्या शीतयुद्धामध्ये हे दोन्ही देश काय करायचे, एकमेकांच्या देशात हेर पाठवायचे, स्पाय पाठवायचे आणि हे स्पाय जर पकडले गेले तर मग ते देश काय करायचे, वाटाघाटी करायचे की बा आम्ही तुमचा हेर पकडलाय तर तुमचा हेर आम्ही तुम्हाला देतो आणि आमचा हेर तुम्ही आम्हाला द्या. तर अशा प्रकारची केस कशी झाली होती, ब्रिजेस ऑफ स्पाइस मध्ये दाखवली आहे आणि ती वास्तविक पाहता रिअल इन्सिडेंटवर बेस्ड आहे. तर ज्यांनी कोणी हा पिक्चर बघितला असेल त्यांच्यासाठी चांगला आहे, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून हा पिक्चर बघावा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कळेल की वाटाघाटी काय राहते, डिप्लोमॅसी काय राहते किंवा मुसद्देगिरी काय राहते. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. मुसद्देगिरीचा उद्देश काय असतो हे आपण इथं बघणार आहोत. आता मुसद्दीपणा हे परराष्ट्र धोरणाचे मुख्य साधन आहे. ठीक आहे, मुसद्दीपणा हे कशाचे मुख्य साधन आहे, परराष्ट्र धोरणाचे. जे राजकीय नेते ठरवतात, जरी मुसद्दी त्यांना सल्ला देऊ शकतात. म्हणजे काय की जनरली भारताचं परराष्ट्र धोरण किंवा स्पेसिफिक राष्ट्राचं परराष्ट्र धोरण कोण ठरवतं, राजकीय नेते ठरवतात. पण त्या राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करण्याचं काम कोण करतं, एक तर लष्करी आणि गुप्तचर अधिकारी करतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जे मुसद्दी असतात, मुसद्दी म्हणजे काय, डिप्लोमॅट. जसं मी आता म्हटलं की जे भारतीय फॉरेन सर्व्हिसच्या माध्यमातून जे कॅन्डिडेट तिथे निवडले जातात त्यांना काय म्हणतात, डिप्लोमॅट. हे सुद्धा राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर परराष्ट्र धोरण उद्दिष्ट प्रस्थापित करते. ठीक आहे, रणनीती निर्धारित करते आणि त्यांच्या वापरल्या जाणाऱ्या व्यापक रणनीती निर्धारित करते. त्यानंतर आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुप्तहेर, विध्वंस, युद्ध किंवा हिंसाचाराचे इतर प्रकार तसेच मुसद्देगिरीचा वापर करू शकते. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरण ही संकल्पना जी आहे ही ब्रॉडर संकल्पना आहे, एक मोठी संकल्पना आहे. आणि परराष्ट्र धोरणामधला एक पार्ट कशाचा येतो, डिप्लोमॅसीचा येतो किंवा मुसद्देगिरीचा येतो. हे शेवटलं इथं वाक्य वाचा. या शेवटल्या वाक्यात काय म्हटलंय की परराष्ट्र धोरण राबवताना सरकार काय काय करू शकते, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुप्तहेरांना पाठवू शकते, विध्वंस करू शकते म्हणजे व्हायलन्सही करू शकतात परराष्ट्र धोरण इम्प्लिमेंट करायला, युद्ध सुद्धा करू शकते किंवा हिंसाचाराचे इतर प्रकार तसेच मुसद्देगिरीचा वापर करू शकते. म्हणजे परराष्ट्र धोरणाचा एक पार्ट काय आहे, डिप्लोमॅसी आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं इथं लक्षात ठेवा. त्यानंतर परराष्ट्र धोरणाच्या विपरीत जे सामान्यतः सार्वजनिकपणे सांगितले जाते, बहुतेक वेळा मुसद्देगिरी छुप्या पद्धतीने केली जाते. आता परराष्ट्र धोरण काय असते, ओपनली पब्लिक समोर अनाऊन्स केलं जातं की चायना सोबतचे आपले संबंध असे राहील, पाकिस्तान सोबत असं राहील तसं राहील. पण जी मुसद्देगिरी असते ही जनरली काय असते, मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ही छुप्या पद्धतीनं करण्यात येते. कारण जर वाटाघाटी जर आम्ही सरळ लोकांसमोर केली तर काय होईल, लोक भडकू शकतात. पाकिस्तान सोबत जर आपले काही प्रॉब्लेम आहे आणि पाकिस्तान सोबत आपल्याला काही तोडगा काढायचा असेल आणि लोकांना कळलं की भारत तर इथे पाकिस्तान आपल्यावर दहशतवादी हल्ले करत आहे तिथून, पण तरी भारत सरकार काय करत आहे, वाटाघाटी करत आहे, तर काय होईल, जनभावना उफाळून येतील आणि भारतामध्ये आंतरिक कलह माजेल. तर हे असं होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पद्धतीनं काय करण्यात येतं, मुसद्देगिरीचा तिथं वापर करण्यात येतो. मुसद्देगिरीचा उद्देश राज्य, राष्ट्र किंवा इतरांच्या संबंधात काम करणारी संस्था त्यांच्या प्रभारी हितसंबंधांना बळकट करणे हा आहे. ते शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि करार साध्य करण्यासाठी आणि राज्यांमधील समस्यांची निराकार करण्यासाठी वाटाघाटीकडे जोरदार कल देते. म्हणजे काय की जो आपला डिप्लोमॅसी आहे किंवा मुसद्देगिरी आहे त्याचा जास्तीत जास्त फोकस कशाकडे असतो, वाटाघाटी, संपर्क, संभाषण याच्यावर जास्तीत जास्त त्यांचा कल असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया. जेव्हा मुसद्देगिरी अपयशी ठरते तेव्हा युद्ध होऊ शकते. म्हणजे मुसद्देगिरी जर फेल झाली तरच काय होईल, युद्ध होऊ शकते. तथापि मुसद्देगिरी युद्धाच्या वेळी देखील
उपयुक्त आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल अगेन रशिया युक्रेन वॉर. रशिया युक्रेन वॉर मध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो, वॉर तर सुरू झालं, युद्ध सुरू झालं, पण बहुतांश जे परकीय नागरिक होते ते परकीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले होते. रशियाने जेव्हा अटॅक करणं सुरू केलं तेव्हा 20,000 पेक्षा भारतीय विद्यार्थी सुद्धा कुठे अडकले होते, युक्रेनमध्ये अडकले होते. तर तेव्हा भारत सरकारने ऑपरेशन गंगा लॉन्च केली, की त्याच्यामध्ये काय केलं की त्या ज्या नागरिक आपले अडकले त्यांना सुखरूप कुठं आणणं, भारतामध्ये आणणं. तर तेव्हा जेव्हा यांचं युद्ध सुरू होतं तेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये काय झाला की युद्ध विराम देण्यात आला 1-2 दिवसासाठी. आता तो जो विराम देण्यात आला तो कसा देण्यात आला, तो कशामुळे, युद्धाच्या वेळी मुसद्देगिरी वापरल्यामुळे, डिप्लोमॅसीचा वापर केल्यामुळे. तर कदाचित तरी आता जे युद्ध चालू आहे हे सुद्धा थांबवता येतं, पण त्यास थांबवण्यासाठी काय करावी लागेल, डिप्लोमॅसीचा, मुसद्देगिरीचा इथं पुरेपूर वापर करावा लागेल. म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा डिप्लोमॅसी किंवा मुसद्देगिरी करून शांतता प्रस्थापित केल्या जाऊ शकते. दीर्घकालीन मुसद्देगिरी विवादांचे अहिंसक निराकरण आणि राज्यामधील विस्तारित सहकार्यासाठी अनुकूल आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा मुसद्देगिरी काय करते, कामात येते. आता एक प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने एक महत्वाचा टॉपिक सांगतोय की मुसद्देगिरी कशी मोजतात, तर पूर्ण जगावर हे लोवी इन्स्टिट्यूट नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, ते ग्लोबल डिप्लोमॅसी इंडेक्स पब्लिश करतं. काय पब्लिश करतं, ग्लोबल डिप्लोमॅसी इंडेक्स पब्लिश करतं. एकंदरीत 61 देशांचं की त्यांचं परराष्ट्र धोरण कोण राबवतं, किती त्यांच्याकडे फॉरेन ऑफिशियल्स आहे, ठीक आहे, किती त्यांचे राजदूत आहे, ठीक आहे, कुठं कुठं त्यांचा राजकीय आवास आहे, कोणत्या कोणत्या देशामध्ये त्यांचे एम्बेसीज आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करून काय करण्यात येतं, ग्लोबल डिप्लोमॅसी इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यात येतो. आता भारताचा 61 पैकी कितवा क्रमांक आहे, 12वा क्रमांक आहे. कितवा आहे, 12वा. आणि पहिला क्रमांक कोणाचा आहे, चायनाचा पहिला क्रमांक याच्यात येतो ग्लोबल डिप्लोमॅसी इंडेक्स 2019 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे वळूया. आता मुसद्देगिरीचे प्रकार कोणते आहे, ठीक आहे, हे शॉर्ट मध्ये एकदा इथे बघूया. पहिले तर चेकबुक डिप्लोमॅसी असते. चेकबुक डिप्लोमॅसी म्हणजे काय, आर्थिक सहाय्य देणे. आता आर्थिक सहाय्य म्हणजे काय, साधं उदाहरण इथं मी देतो म्हटलं तर चायनाचं देतोय. आता मी तुम्हाला इथं म्हटलं की चायना काय करतोय, चायनाकडे खूप जास्त पैसा आहे, ठीक आहे, त्यांनी जो काही एक्सपोर्टच्या माध्यमातून पैसा कमवलेला आहे, निर्यातीच्या माध्यमातून, तो पैसा त्यांच्याकडे तसा संचय स्वरूपात होता. तर त्यांनी काय केलं की स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढवायसाठी आणि नवीन मार्केट बनवायसाठी त्यांनी एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केला. त्याचं नाव आहे BRI, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. कोणता इनिशिएटिव्ह, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, ठीक आहे. त्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे जे गरीब देश आहे किंवा जे डेव्हलपिंग विकसनशील देश आहे यांना काय केलं, आर्थिक सहाय्य देणं सुरू केलं. जसं की आफ्रिका खंडामध्ये त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रांना काय दिलं, आर्थिक सहाय्य प्रोव्हाइड केलं. तर याला म्हणतात चेकबुक डिप्लोमॅसी. आता बेसिकली चायना इथे हुशार आहे. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चायना काय करते की जे कर्ज देऊन राहिली आहे ते कर्जाचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप जास्त असतो, ठीक आहे, आणि कर्ज इतकं जास्त असतं की समोरच्या देशाची परतफेड करायची सुद्धा लायकी नसते. तर अशा परिस्थितीत चायना काय करते, चायना त्या देशाला फसवून टाकते. कारण जर तो लोन रिपे करण्यामध्ये जर ते असफल राहिलं तर अल्टिमेटली काय होईल, त्याची प्रॉपर्टी, त्या राष्ट्राची प्रॉपर्टी कोण हडप करेल, चायना तिथं ऑक्युपाय करून टाकेल, ठीक आहे. तर यालाच म्हणतात डेप्ट ट्रॅप डिप्लोमॅसी. डेप्ट ट्रॅप डिप्लोमॅसी म्हणजे काय, चायना काय करून आला, ही चायना स्पेसिफिक डिप्लोमॅसी आहे की चायना राष्ट्रांना कर्ज देतं आणि कर्ज देऊन काय करतं, त्यांना फसवून टाकतं आणि फसवून त्यांची जमीन अधिकृत करून त्यांचा जो सार्वभौमत्व आहे ते धोक्यात टाकतं, ठीक आहे. तर बेसिकली आपण याला म्हणू शकतो की एक प्रकारे हे कोलोनियलिझम आहे. कसं आहे, कोलोनियलिझम आहे, ठीक आहे. तर वसाहतवादाचं एक नवीन उदाहरण इथं आता आपण चायनाच्या माध्यमातून बघू शकतो. तर पहिले डिप्लोमॅसीचा प्रकार कोणता आहे, चेकबुक डिप्लोमॅसी. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे पब्लिक डिप्लोमॅसी, ठीक आहे. आता पब्लिक डिप्लोमॅसी म्हणजे काय, परकीय देशाच्या नागरिकांसोबत संवाद, ठीक आहे. पब्लिक डिप्लोमॅसी म्हणजे काय, परकीय देशाच्या नागरिकांसोबत संवाद. हे छुप्या पद्धतीनं होतं किंवा कधी कधी ओपन पद्धतीने होतं, पण जनरली छुप्या पद्धतीनं केलं जातं. त्यानंतर आहे ट्रॅक टू डिप्लोमॅसी. आता हे बघा, ट्रॅक टू डिप्लोमॅसी म्हणजे काय, डिप्लोमॅसी म्हणजे मुसद्देगिरी. ट्रॅक 1 डिप्लोमॅसी काय असते की जिथे सरकारी अधिकारी किंवा सरकार, जेव्हा एक सरकार दुसऱ्या सरकारसोबत जेव्हा वाटाघाटी करतं त्याला म्हणतात ट्रॅक 1 डिप्लोमॅसी. कोणती डिप्लोमॅसी म्हणतात, ट्रॅक 1. आता ट्रॅक 2 काय झालं, ट्रॅक 2 डिप्लोमॅसीलाच दुसरा जो नाव आहे ते आहे बॅक चॅनल डिप्लोमॅसी, म्हणजे पडद्या मागचा मुसद्देगिरी, ठीक आहे. बॅक चॅनल डिप्लोमॅसी म्हणजे काय, पडद्या मागची जी डिप्लोमॅसी असते किंवा मुसद्देगिरी असते त्याला बॅक चॅनल डिप्लोमॅसी म्हणतात. आता यामध्ये कोणाचा सहभाग असतो, सरकारचा सहभाग नसतो, सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग नसतो. तर हे काय, गैर सरकारी, अनौपचारिक आणि अनौपचारिक संपर्क आणि खासगी नागरिक किंवा व्यक्तींच्या गटामधील क्रियाकलापाची प्रथा आहे
ज्यांना कधी कधी नॉन स्टेट ऍक्टर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? नॉन स्टेट. म्हणजे सिव्हिल सोसायटी एकमेकांसोबत बोलते. किंवा काही असे म्हणजे जे प्रतिष्ठित नागरिक असतात त्यांना पाठवलं जातं. ठीक आहे, वाटाघाटी करण्यासाठी. पण ही कशी असते? ट्रॅक टू डिप्लोमॅसी असते. ठीक आहे, की जेणेकरून संबंध काय झाले पाहिजे, संबंधामध्ये जो काही तणाव आहे तो निवळला गेला पाहिजे. जसं की आता एक क्रिकेटची मॅचचं उदाहरण म्हटलं तर ही कशाचं आहे? ट्रॅक टू डिप्लोमॅसीचं एक उदाहरण आहे. ठीक आहे, त्यानंतर जो डिप्लोमॅसीचा किंवा मुसद्देगिरीचा जो प्रकार आहे तो आहे सांस्कृतिक मुसद्दीपणा. आता सांस्कृतिक मुसद्दीपणालाच काय म्हणतात? कल्चरल डिप्लोमॅसी. म्हणजे जिथे आपल्या कल्चरचा काय केला जातो? प्रसार केला जातो. ठीक आहे, किंवा कल्चरल रिलेशन एस्टॅब्लिश केले जाते. एक साधं उदाहरण इथं जर मी देतो म्हटलं तर भारत आणि साऊथ ईस्ट एशिया जे आहे तर यांच्यामध्ये काय कल्चरल रिलेशन आहे. तसंच भारत आणि वेस्ट एशिया म्हटलं त्यांच्यासोबत सुद्धा आपले काय कल्चरल संबंध आहे. त्यानंतर नॉलेज डिप्लोमॅसी म्हणजे काय, की जे काही एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आपण दुसऱ्या कंट्रीला देतो किंवा दुसऱ्या कंट्रीकडून सुद्धा आपण काही काही इन्स्टिट्यूट इथं आपण मागून घेतो, त्याला नॉलेज डिप्लोमॅसी म्हणतात. आणि शेवटलं शांततेचे राजकारण, त्यालाच म्हणतात पॉलिटिक्स ऑफ पॅसिफिकेशन. म्हणजे काय, की जगामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी सुद्धा या शांततेच्या राजकारणाचा प्रसार तिथं डिप्लोमॅसीच्या माध्यमातून करण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली डिप्लोमॅसी या शब्दाबद्दल पूर्ण आपण इथं त्याची डेफिनेशन बघितली, त्याचे महत्वाचे पैलू बघितले. ठीक आहे, तर अशाच प्रकारे आपण जे व्हिडिओ आहे वेगवेगळ्या कीवर्ड्सवर लवकरात लवकर आपण अकॅडमीच्या माध्यमातून तिथं अपलोड करणार आहेत. ठीक आहे, ज्यांनी कोणी हा व्हिडिओ लाईक केला असेल, लाईक नसेल केला त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.